जय श्री माताजी. सर्व सहयोग्यांना ही विनंती आहे की आपण फडके काकांचे हे जे पुस्तक वाचन चालू केलेले आहे, तर हे सर्व व्हिडिओज आपण प्रत्येक सहयोग्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत. त्याच्या पाठचे कारण असे आहे की सहयोग्यांना देखील बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम किंवा अडचणी असतात. तर त्या अडचणींमधून बाहेर कसे पडावे, नेमके कोणत्या प्रकारचे ध्यान करावे, कोणता आजार कसा बरा करावा, हे प्रत्येकाला माहीत नसते. आणि या पुस्तकामधून फडके काकांनी आपल्याला बऱ्याचशा काही टेक्निक शिकवलेल्या आहेत. स्वतः श्री माताजींनी त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत, जे त्यांनी या पुस्तकात लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे माझी प्रत्येक सहयोग्याला ही विनंती आहे की जे पण सहयोगी हे व्हिडिओ ऐकतील तर त्यांनी कृपावंत होऊन हे व्हिडिओ अजून सर्व सहयोग्यांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि श्री माताजी बुक्स हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. सबस्क्रिप्शनच्या बाजूला असलेले बेलचे बटन आपण नक्की दाबा, म्हणून नवीन व्हिडिओ टाकल्या आपल्याला लगेच तो ऐकायला भेटेल. जय श्री माताजी. प्रकरण 7, भाग 1, अनंतराव रेड्डीज, तात्या महाराजांची बाधा. ही गोष्ट 1976च्या सुमारास लिहिलेली आहे. माताजींचा प्रभादेवीला गच्चीवर कार्यक्रम होता. मंडप वगैरे उभारला होता. त्यावेळी पुष्कळ लोक माताजींचे भाषण ऐकण्यासाठी आणि सहयोग म्हणजे काय आहे हे पाहण्यासाठी आले होते. भाषण ध्यानाचा कार्यक्रम झाल्यावर लोक माताजींच्या पाया पडू लागले. श्री माताजींच्या शेजारीच मी उभा होतो. इतक्यात एक गृहस्थ माताजींच्या पायावर आले. त्यांना बाधा होती. माताजींनी मला सांगितले, फडके यांचे काय आहे ते पहा. नंतर मी त्यांची चैतन्य लहरींच्या द्वारे चक्रे तपासली आणि त्याप्रमाणे मणिपूर, विशुद्धी आणि आज्ञा या चक्रांवर बाधा असल्याचे मी माताजींना सांगितले. माताजींनी मला फोटोची उपचार पद्धती त्यांना सांगण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांना फोटोची उपचार पद्धती सांगितली. नंतर त्यांनी माझा पत्ता विचारला. मी प्रभादेवीलाच राहत असल्याने ते माझ्याबरोबर घरी आले. मी पण त्यांना नाव वगैरे विचारले. त्यांनी आपले नाव अनंत रघुनाथ रेड्डीज असे सांगितले. बेंगॉल केमिकल जवळ राहत असल्यामुळे त्यांचे अधूनमधून घरी येणे आणि नियमाने गच्चीवर येणे सुरू झाले. काही दिवसांनी ते माताजी निर्मला देवींच्या कृपेने आत्मज झाले. हातावर चैतन्य लहरींची जाणीव त्यांना समजू लागली. नंतर एक दिवस ते मला म्हणाले की मला तुम्ही काही प्रत्यक्ष उपचार पद्धती द्या. त्याप्रमाणे त्यांना 7 दिवस रोज सकाळी माझ्या घरी बोलावले आणि उपचार देणे सुरू केले. प्रथम चक्रे तपासली. त्यांना हृदयविकार असल्याने फार त्रास होत असे. थोडे चालले तरी दमायला व्हायचे. मी त्यांना 7 दिवस त्यांच्या हातांच्या बोटांच्या द्वारे उपचार देण्यास सुरू केले. दिवसेंदिवस त्यांना बरे वाटू लागले. नंतर मीच तयार केलेले चैतन्य लहरीयुक्त एक भांडे पाणी त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वी आणि नंतर पिण्यास देई. 7 दिवसांनंतर अनंतराव मला म्हणाले, फडके मी आता 15 वर्षांनी तरुण झालो. म्हणजे माझे आयुष्य 15 वर्षे मागे गेले असे मला वाटू लागले आहे. हुशारी पण पुष्कळ वाटते. त्यानंतर ते नेहमी दर 8 दिवसांनी चैतन्य लहरीयुक्त पाणी माझ्याकडून नेत आणि त्याचा उपयोग करत. सुमारे 2-3 वर्षे त्यांनी हा नियम मोडलेला नाही. तसेच ते नियमाने ध्यानाला येत, पण त्यांची चक्रे पूर्ण सुटत नव्हती.
घरी दुकानामुळे अशांतता असल्याने ध्यानाला बसता येत नव्हते. तरी सुद्धा त्यांच्या चक्रांवर बाधेचा ताण का, असा प्रश्न मला सारखा भेडसावीत असे. त्यांना विचारले, गुरु वगैरे कोणी आहे का, तर नकारात्मक उत्तर येत असे. पण त्यांनी माझे समाधान होईना. नंतर मी त्यांना विचारले, गुरु नाही, पण तुमच्या अगदी जिव्हाळ्याचा असा कोणी माणूस वगैरे मृत झाला आहे का? तेव्हा ह्या प्रश्नांचे उत्तर होकारात्मक आले. नंतर चौकशीअंती खालील माहिती मिळाली. त्यांच्या घरी पूर्वी तात्या महाराज म्हणून एक ब्राह्मण गृहस्थ होते. त्यांचा अनंतरावांवर फार लोभ होता. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा फोटो, पैसे, अंगारा वगैरे अनंतरावांकडे होते. जेव्हा मी फोटो तपासला तेव्हा फोटोवरील चक्रांची बाधा आणि अनंतरावांची चक्रे यात बरेच साम्य असल्याचे आढळले. तसेच त्यांच्या घरी पण त्या चक्रांच्या बाधेची जाणीव होत होती. तेव्हा मी त्यांना तो फोटो आणि इतर अंगारे वगैरे सरळ समुद्रात सोडण्यात सांगितले. ते त्यांनी मान्य केले आणि त्याप्रमाणे केले. तेव्हा त्यांना थोडेसे बरे वाटू लागले. चक्रांची तीव्रता कमी झाली, पण चक्रांवरील बाधा पूर्णपणे साफ होईनात. मृतात्म्याच्या बाधेचा तीव्र त्रास. नंतर काही दिवसांनी पुन्हा मी त्यांच्या घरी गेलो असता त्यांच्या घरी टांगलेला एक फोटो आढळला. तो पण मी चैतन्य लहरींद्वारे तपासून पाहिला. त्या फोटोवर मला आज्ञा आणि मणिपूर ही चक्रे बाधेने तीव्र असल्याचे आढळले. तेव्हा त्यांना मी विचारले, हा फोटो कोणाचा? त्यावर त्यांनी आपल्या सौभाग्यवतीचा असल्याचा सांगितले. नंतर 1-2 दिवसांनी त्यांना मी समजावून सांगितले की या फोटोवर फार त्रास आहे, तेव्हा तो तुम्ही घरात का ठेवता? तरी हा फोटो आणि त्यांचे इतर घरात असलेले फोटो आपण सरळ समुद्रात सोडून देणे हे तुमच्या फायद्याचे आहे. कारण तुमच्या सौभाग्यवती आता मृत आहेत आणि त्यांच्या काही इच्छा राहिलेल्या आहेत. पण माझे हे बोलणे अनंतरावांना रुचले नाही. ते म्हणाले, पाहतो. पण 2 महिने तसाच फोटो होता. आईची तीव्र स्वरूपाची मुलावर बाधा. नंतर एके दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला. तो फारच भ्यायला लागला. 104.4 फॅरेनहाइट डिग्री ताप होता. त्यांनी मला घरी बोलावले. मी घरी गेलो आणि पाहिले तर आज्ञा आणि मणिपूर चक्रांवर जोरदार बाधा असल्याचे चैतन्य लहरींद्वारे समजले. अनंतरावांना हृदयविकाराचा त्रास असल्याने मुलाला आलेल्या तापामुळे त्यांचा धीर खचला. मला पण काय करावे ते सुचेना. तसेच विशुद्धी चक्रावर पण फार बाधा होती. डोळ्यांवर झापड आणि बोलणे बंद अशी अवस्था झाली होती. मी लगेच श्री माताजी निर्मला देवींचे स्मरण केले आणि 5 मिनिटे ध्यानात गेलो. त्याबरोबर निर्विचारितेनंतर विचार येऊ लागले की श्री राधाकृष्णांचा मंत्र म्हणावा. कारण श्री राधाकृष्ण ही विशुद्धी चक्राची देवता आहे. लगेच मी माझे विशुद्धी चक्राचे उजव्या हाताचे बोट त्यांचा मुलगा गिरीशच्या विशुद्धी चक्रावर ठेवले आणि पूर्ण ध्यानात जाऊन 121 वेळा ओम त्वमेव साक्षात श्री राधाकृष्ण साक्षात श्री निर्मला देवी नमो नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हटला. यावेळी डावा हात आकाशाकडे धरला होता. लगेच गिरीश बोलू लागला, मला बरे वाटले. तुम्ही जाऊ नका. तुम्ही नव्हतात तेव्हा मला भीती वाटत होती. त्यावर मी विचारले, भीती म्हणजे काय वाटते?
काही डोळ्यांसमोर वगैरे दिसते का? तेव्हा गिरीश मला म्हणाला, मला 4 पुरुष काळ्या रंगाचे दिसतात आणि ते मला ओढून नेतात असे वाटते आणि त्यामुळे मी भीतो. तुम्ही आल्यापासून मला भीती वाटत नाही आणि डोळ्यांसमोर काळे पुरुष देखील दिसत नाहीत. नंतर मी त्याला बंधन घातले. माताजींनी दिलेले व्हायब्रेटेड कुंकू त्याला दिले आणि चैतन्य लहरीयुक्त पाणी पिण्यास दिले. 2-3 दिवसात तो पूर्ण बरा झाला. गिरीश भ्यायचा तो दिवस अमावस्येचा होता. दर अमावस्येला त्याला ताप येऊन तो घाबरत असे. वरील घटना घडल्यावर एका शनिवारी अनंतराव माझ्याकडे आले आणि मला विचारू लागले की काय करावे, हा त्रास कसा जाईल. मी त्यांना लगेच सांगितले की गिरीशला त्याच्या आईची बाधा आहे. तुम्ही फोटो समुद्रात सोडल्याशिवाय या संबंधी माझ्याकडे बोलू नये. कारण गिरीशला त्याने कितीही खाल्ले, डॉक्टरी औषधे घेतली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण मणिपूर चक्र बाधेने ग्रस्त आहे. खाल्लेले त्याच्या अंगी लागणार नाही. आज्ञा चक्रामुळे तुमचे आणि त्याचे मतभेद होणार, पटणार नाही. तसेच त्याची दृष्टी नीट नाही, डोळ्यांची सारखी फडफड होते वगैरे गोष्टी मी त्यांना जरा रागानेच सांगितल्या. मी सांगतो तसे करायचे नसेल तर पुन्हा या विषयावर आपण मला काहीच विचारू नये. वरील माझे बोलणे झाल्यावर त्यांना ते पटले, कारण गिरीश बद्दल सांगितलेले सर्व खरे होते. नंतर क्षणार्धात त्यांनी फोटो समुद्रात सोडण्याचे कबूल केले आणि तसे गिरीशला विचारले. कारण उद्या आईची आठवण झाली तर निदान फोटो तरी पाहता यावा. पण मी गिरीशला सर्व समजावून सांगितल्यावर त्याला पण ते पटले आणि दुसऱ्या दिवशी लगेच सर्व फोटोंचे समुद्रात विसर्जन झाले. फोटो गेले तरी त्याच्या आईची बाधा त्याला त्रास देत होतीच, कारण गिरीशच्या शरीराचा तिने ताबा घेतला होता. तसेच गिरीशकरिता 21 मडकी करण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी मान्य केले. मडकी करण्यास सुरुवात केली. मडक्यात 7 लिंबे, 7 मिरच्या आणि मीच व्हायब्रेट करून दिलेले पाणी ते वापरीत असत. मडकी सुरू होताच श्री अनंतरावांना मी काही सूचना देऊन ठेवल्या होत्या. त्या तंतोतंत खऱ्या ठरल्या. त्या सूचना म्हणजे 1. ही घरात असलेली बाधा सहजासहजी जाणार नाही. जाताना दिवा ज्याप्रमाणे भगभगून जातो त्याप्रमाणे ही बाधा आपली तीव्रता दाखवेल. 2. तुम्हाला हृदयविकाराचा त्रास आहे. तुमच्या मुलावर बाधा आहे. तो तुमच्या जवळचा नातेवाईक असल्याने तुम्हाला त्रास होईल. तुम्ही मरणार नाही, पण फार त्रास सहन करावा लागेल. 3. मडकी सोडत असताना कदाचित मडके फुटल्याचा आवाज वगैरे होईल, तरी थोडे मन घट्ट करून मडकी करणे. जय श्री माताजी.